तर आज आपण चाललेलो आहेत वज्रेश्वरीला. आपले मम्मी पप्पा सर्व रिक्षामध्ये गेलेत आणि मी आणि भाऊ गाडीवर आहे. तर लेट लगभग आता आम्ही विरार हायवेपर्यंत जात होते. आम्ही लेट इकडे जाऊन आधी आपण पहिला नदीमध्ये अंघोळ वगैरे करणार, तिकडचं पण तुम्हाला दाखवतो. आता सध्या पाऊस पडला तर आपण बघायला भेटेल तिकडे कसं काय वातावरण आहे तिकडचं. पण अंघोळ वगैरे केल्यानंतर आपण मंदिरात जाऊया. चला. रस्ता पण बनवतो, रस्ता पण काम खराब झाला इकडे. वज्रेश्वरी यायला आपण एक तर गाडीने येऊ शकत नाही, तर आपल्या इकडून विरार स्टेशनवरून बस असते. आज तुम्हाला दाखवतो. आता मेन हायवे आला इकडे. आता आपण पोचलो विरार फाट्याला. विरार फाट्यावरून आपल्याला हा जो मागचा जो रस्ता आहे तो डायरेक्ट मुंबईला जातो, मुंबई साईडला. घोडबंदरचा ब्रिज लागतो तिकडून मुंबई साईडला. तिकडून जर येणार असेल तर गाडी घेऊन डायरेक्ट सरळ शिरसार फाट्याला यायचं. शिरसार फाट्यावरून आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे. तर आम्ही विरार फाट्यावरून आलो म्हणून आम्हाला सरळ पहिलाच टर्न घ्यायचा डायरेक्ट ब्रिजच्या खालून. आणि आपल्या इकडून विरारवरून तर डायरेक्ट सरळ बसच असते, ते टेन्शन आहे. ती डायरेक्ट सरळ तुम्हाला मंदिराखाली सोडून देईल. आता आला शिरसार फाटा. हा पहिला ब्रिज आहे शिरसार. इकडून आपल्याला खालून जायचं आहे वज्रेश्वरी रोडसाठी. पावसामुळे जरा रस्ते खराब झाले, जरा काय जामच खराब झाला. शिरसार फाटा सरळ आतमध्ये जातात वज्रेश्वरी रोड. हो, इकडचे रस्ते जामच खराब आहेत. मध्ये मध्ये चांगले रस्त्यात पण मध्येच खराब आहेत. मम्मी पप्पा वगैरे लवकर गेलेलं तर असतील. अजूनपर्यंत फोन तर आला नाही. बघूया आपण. ऑलमोस्ट आता आपल्या इकडून अर्धा तास तरी लागेल इकडून पोहोचायला. गाड्या बघा ॲक्सिडेंट झालं सगळे इकडे इकडे एक पोलीस स्टेशन आहे, असतात तिकडे पोलीस. मांडवी पोलीस स्टेशन. पावसाळ्याच्या वातावरणात असं हिरवगार होतं ना, तेव्हा तिथे बघायला खूप मजा येते. तेव्हा आपण अशा गाडीवर असतो तेव्हा खूप मजा येते. या साईडला सर्व डोंगर जेव्हा आपण शाळेमध्ये होतो ना, तेव्हा आपण क्रीडा स्पर्धेमधून आपले शाळेच्या मार्ग आपण इकडे खेळायला होतो या शाळेमध्ये. अजूनही आठवण, आपण 8वीला असताना तेव्हा इकडे आलेलो. चांदीत शाळा. अख्ख्या ढगाला धग आलेला आहे, दूर झालेला अख्खे डोंगर. एक नशीब पाऊस पडला नाही. तरी पाऊस पडला असेल तरी काय असं झालं नसतं. आपण रेनकोट वगैरे तर घेऊन आलेलं आणि आपण पहिले करून पोहायला येतो, अंघोळ वगैरे करणारच आहे. एक मात्र नशीब पाऊस काही पडला नाही इकडे. ठीक आहे, तसं पण आपण अंघोळ करायलाच आले होतो. पहिलं आपण अंघोळ करणार, नंतर आपण मंदिरात जाणार. एवढं मोठं टेम्पो आहे तरी ओव्हरटेक केलं. हा जो असा सरळ डायरेक्ट ब्युटीला बायपास करतो. वज्रेश्वरी मंदिर 10 किलोमीटर, गणेशपुरी 8 किलोमीटर. अजून 10 किलोमीटर आहे इकडून आणि गणेशपुरी लागेल. आणि आपण माईक लावला तर तुम्हाला आवाज येतो का नाही मला पण माहिती नाही. आपण घरी जाऊ एडिट करू तेव्हा आपल्याला समजेल की आवाज येतो की नाही. तर आवाज आला तर आपल्याला डबिंग करायला लागेल. आणि बरेचसे असे लोक आहेत की जे व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करत नाही. तर जेवढं होईल तेवढं आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की सांगा की आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही आणि आपल्याला अजून काय इम्प्रूव्ह करायला लागेल व्हिडिओमध्ये. पावसाळ्याचा मोसम असला का सर्वांचं आपली शेती चालू असते, भात लावून. निसर्गाने बनलेली नॅचरल टनल. ह्या नॅचरल टनलचा आस्वाद घेत आपण चाललेलो वज्रेश्वरी.
पुढे आता गणेशपुरी येईल. हे असं उशीर दिसतंय ना. आता आला गणेशपुरी नाका. इकडे आपलं मागे गणेशपुरी मंदिर, इकडे आतमध्ये जायला लागतं. असेल इकडून 2 किलोमीटर तरी. वज्रेश्वरी आपण आता आलो जवळ वज्रेश्वरीच्या. हे बघा वज्रेश्वरी टेम्पल. मम्मी पप्पा वगैरे सगळे पुढे गेल्यात. इकडे अगोदर आंघोळ करा जाऊ ना तेव्हा. इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. इकडून सरळ आता जाणार नदीवर कुंडांजवळ. तिकडे आपण आंघोळ वगैरे करणार. ब्रिज आहे तो, हा सरळ जातो. इकडे साईबाचं मंदिर आहे तिकडे आतमध्ये. मम्मी पप्पा इकडे थांबलेत. इश ऑइलाच थांबले असते. आम्ही आले आहे वज्रेश्वरी. आता अंघोळ करायला चालले आहे. आता आम्ही कपडे बदलले. आता पोहायला चालले आहे. आम्ही इकडे पोहोचलो सगळे. मम्मी वगैरे पप्पा वगैरे पण सगळे भेटले. आता आम्ही चालू तिकडे आंघोळ करायला. हे काय चिल्डी बिल्डीसा. पाण्यात गेला का गेला. पाणीच नाही देतो पाणीच नाही. बघ केंड बघ मला केंड्या. पण निकलो वरच दिसते पण मुश्किल पडते. गरम आहे. अडचण नाही. साईबाबा मंदिर. हे साईबाबा मंदिर. तिकडून जो ब्रिज जातो तो. देव 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 साप कालतीचा पोहता येते का ना. अडे बघ अडे बघ निरकून अडे बघ. लाभाचा ना गरम पाण्यान गरम पाण्यान शौरा से जरा एक मग दे दो मैं अंदर आया डॉक्टर लावा लागलास. असा आहेस ना आता पो उरी मार. हो उरी मारीस आता पाणी अंगा सुरू येते. यो गोरास नाही गे. नदीचा पाणी नदीचा वाता पाणी गोडा नाही का असतो काय याला शिकव. दर्याचा पाणी खारा. दर्याचा पाणी खारा असतो. बोल आता बोलीच ना. खाली एवढी डोंगर आहेत का पाय मोडतात. काय 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 पाय
मी तुझा करतो की देतो तू हात कर नाही हात कर ना ते बघ. मस्त अंघोळ वगैरे करून मजा आली. आता आपण इकडे गरम कुंडामध्ये जाऊ. बघ ना तू. हो जाम गरम होईल, वाफ निघते. वापू कशी निघते बुलबुलीस. हा जाम गरम आहे. वाप निघते तिला ती बुलबुली. हा जाम गरम आहे. जाम गरम म्हणजे बोलते तू काय बुलबुली निघते नव्हते. एक जागेवर पाय ठेवला ना तो काय नव्हतं. तांबरा गोरावरती पाय तो दाखव कारण माझा गोरापतला तर रगत. बाबाचा पायपू डायरेक्ट बाबाची रगत आता बाबाचा पायपू कसं आहे. दमशन द्या म्हणून उरी मारून दाखव. एक गुरकी काढून मग आय आय यामन खरी मारा पाहिजे. औरी वाफ निघते. मोबा दोन कुंड पार केली. तिसऱ्या अंक ना आता आम्ही तिसऱ्यामध्ये चाललेले आहे गरम पाण्यामध्ये. तर काय होते बघूया. सगळेच गरम झाले ते आता. पाय बापले निघले. आय तापले चला त्यामन चला त्यामन चाल हे निरगुन त्यामन चाल. ही जामूच करून दिसते. आता हे काका उडी मारत आहे. हो करू माझ्या माना ब्युटी करायला अशीच काय करणार माझं कर. ब्लॉक मध्ये येशील तू ब्लॉक मध्ये पाय ठेवा मिले. आय ह्यो बरा आहे जास्ती येणं मिले. हे चला चालिंग ना जायचं. काय शिकवते फिरवते. कला आज काय आहे. ह्यो बाईला विरोध आहे ना मला सांगू नको. हे चला चल बघ. हा जाम गरम आहे. हे यो कितवा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा कुंडा यो. होटल कुकाय पोचायला. आता आमची अंघोळ झाली. आता तयारी बियारी करून देवळात जाऊ. चलो फटाफट तयारी करा. फटाफट करा. आता आमची सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे. तर मस्त अंघोळ वगैरे केली तुम्ही बघितलं असाल. तर आता आपण इकडून डायरेक्ट जाऊ मंदिरावर. चला आपण आता निघालो आहे. अंघोळ वगैरे करून सगळे रिक्षामध्ये चालत पप्पा मम्मी आणि दोघं पोरं आणि आपण दोघं गाडीवर.
आपण मंदिरामध्ये चढलो, आता वरती चढतोय. खाली पूजा वगैरे केली. माझ्या भगवान बघू शकता मंदिर आहे. मंदिरात आलो खाली सजवतो. समाधीकडे जाण्याचा मार्ग पहिला मी टँग नाही गेलो तू सारा. तर आता मी चाललो तिकडे वरती. कडे तुम्ही समाधीकडे. चला चला, व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून. पण इकडे समाधी जवळ आता आम्ही मंदिरामधून पाया वगैरे पडून खाली आलेलो आहोत. इकडे सर्व नाश्ता करायला बसलो. नाश्ता वगैरे करून मग आम्ही आता सर्व घरी जाऊ. तर व्हिडिओ मोठा होईल तर आपण इकडेच व्हिडिओला एंड करूया. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.